हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ययाती ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ययाती. कोणी दिलेला शाप एखाद्या व्यक्तीवर भारी पडू शकतो का? हा की नाही तर चला बघूया. ज्या गोष्टींची आपण चर्चा करतोय ती गोष्ट महाभारताशी निगडीत आहे. महाभारतातील राजा ययातीला गुरु शुक्राचार्य यांनी शाप दिला होता. त्यामुळे त्यांनी आपलं तरुणपण गमावलं होतं. असुर गुरु शुक्राचार्य मृतसंजीवनी विद्येत निपुण होते. मृतसंजीवनी ही अशी विद्या होती की कोणीही मेलेला व्यक्ती त्यामुळे जिवंत होत असे. मृतसंजीवनी विद्येचे रहस्य फक्त शुक्राचार्य यांनाच ठाऊक होते. शुक्राचार्यांच्या अत्यधिक प्रेमामुळे त्यांची मुलगी देवयानी अत्यंत गर्विष्ठ आणि जिद्दी बनली होती. ती तिच्यासमोर सर्वांना तुच्छ समजत होती. एके दिवशी वृक्षपर्वाची मुलगी शर्मिष्ठा देवयानी या अंघोळीसाठी तळ्यावर नेण्यास सांगितले. त्यांनी शुक्राचार्याची अनुमती घेतली. त्या अंघोळीसाठी तळ्यावर निघून गेल्या. आंघोळ करत असताना अचानक वादळ आले. त्यात त्यांची वस्त्र इतरत्र उडाली. शर्मिष्ठाने चुकून देवयानीचे वस्त्र घातले. यावरून देवयानी यांनी शर्मिष्ठात वाद झाला. त्यांच्या भांडणात शर्मिष्ठाकडून चुकून देवयानीला धक्का लागला. त्याचबरोबर शेजारील कोरड्या विहिरीत ती पडली. तेथून जात असताना राजा ययातीला तिचा हा आवाज आला. त्यांनी तिला बाहेर काढले. तिचा हात पकडल्यामुळे देवयानीने ययातीला आपल्यासोबत लग्न करण्याची वेळ गळ घातली. पण आपण क्षत्रिय कुळातील आहोत. तुझ्यासारख्या ब्राह्मण मुलीसोबत आपण लग्न करू शकत नाही, असं त्यांनी तिला बजावले. घडलेल्या प्रकारानंतर देवयानी रुसून रानात एका झाडाखाली जाऊन बसली. रात्र होण्यास आली तरी मुलगी घरी आली नाही म्हणून गुरु शुक्राचार्य स्वतः तिला सापडण्यास निघाले. भेटल्यावर तिने सांगितले की शर्मिष्ठाने माझा अपमान केला आहे. यावर तिने माझी माफी मागितली तरच मी घरी येईन. हे ऐकून गुरु शुक्राचार्य वृक्षपर्वाकडे गेले. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. जर शर्मिष्ठाने देवयानीची माफी मागितली तर मी हे राज्य सोडून माफी मागितली नाही तर मी हे राज्य सोडून जाईल. यावर शर्मिष्ठा माफी मागण्यास तयार झाली. पण देवयानीने तिला आपली दासी बनवून ठेवले. एके दिवशी रानात फिरताना देवयानीला राजा ययाती दिसले. यावर तिने आपली दासी शर्मिष्ठाला राजा ययातीला लग्नासाठी तयार करण्यास सांगितले. त्यानंतर राजा ययाती यांनी शर्मिष्ठाचा विवाह झाला. यावर चिडून देवयानी गुरु शुक्राचार्यांकडे पोहोचली. तिने घडलेली गोष्ट सांगितली. त्यानंतर गुरु शुक्राचार्यांनी राजा ययातीला आपण तरुणपण गमावण्याचा शाप दिला. ययाती क्षणार्धात राजा ययाती रुग्ध झाले. ते घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागू लागले. शेवटी देवयानी आणि शुक्राचार्यांनी यावर उपशाप दिला की तुला तुझ्या मुलांनी तरुणपण दिले तर ते तू उपभोगू शकतो. त्यानंतर राजा ययाती आपल्या मुलांकडे गेले. त्यांनी एकास विचारले पण एकही कबूल होईना. शेवटी त्यांचा सर्वात लहान मुलगा बुरूने त्यास तरुणपण दिले. त्यानंतर राजा ययातीने आपल्या तरुणपणात खूप मजा केली. शेवटी त्यांना त्यांची चूक समजली. त्यांनी पुरूचे आभार मानले आणि त्याला तरुणपण दिले. त्यानंतर राजा ययाती आपल्या त्या वृद्ध वयात जंगलात तपश्चर्येसाठी निघून गेला. तर फ्रेंड्स, कशी वाटली राजा ययाती यांची कथा? तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.